नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी इग्नाइट अकॅडमी तर्फे आपण सर्वात मोठी घोषणा जी आहे तर ते करत आहोत। तुम्ही देखील महाराष्ट्र पोलीस भरती 2025-26 साठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम अशा पद्धतीचा उपक्रम आपण जो आहे तर तो सुरू केलेला आहे। मित्रांनो, हा उपक्रम काय असणार आहे आणि याचा तुमच्या पोलीस भरती परीक्षेसाठी कसा फायदा होणार आहे हे संपूर्ण सांगण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी आपण जे आहे तर ती जिल्हा दर्शन सिरीज युट्यूबवर लाईव्ह स्वरूपात जे आहे तर ते सुरू करत आहोत मित्रांनो। आणि ही जी आहे दररोज तुमची 9 वाजता जे आहे तर ते होणार आहे। पुढील सोमवारपासून जे आहे तर ती ही आपली जिल्हा दर्शन सिरीज सुरू होणार आहे। तुम्हाला माहिती आहे कुठली स्पर्धा परीक्षा म्हटली की त्याच्यामध्ये जिल्हानिहाय प्रश्न येतात। त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती याच्यामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरतात त्या जिल्ह्याचे प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत बघायलाच मिळतात। तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण 36 जिल्ह्यांसाठी 36 सेशन जे आहे युट्यूबवर लाईव्ह स्वरूपाचे फॉर्मॅट जे आहे तर ते उपलब्ध करून दिलेला आहे। आता पोलीस भरती उमेदवारांनी हा जिल्हा भरती सिरीज जी आहे आपली जिल्हा दर्शन सिरीज तर ही का बघावी, तर याचं उत्तर आहे मित्रांनो, कारण की तुम्हाला येतात जिल्ह्याशी संदर्भातले प्रश्न। उदाहरणार्थ बघा, कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते। आता या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला जिल्ह्यांविषयी जे आहे तर ती माहिती इथं लागते। त्याच्यानंतर बघा, हा चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे। हा अहिल्यानगरचा पोलीस भरतीचा पेपर आहे। पुन्हा बघा, संत चोखामेळा यांचे समाधी स्थळ कोठे आहे, तर हा एक पुढे एकलहरे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे। आता जिल्हा माहिती पाहिजे तुम्हाला। सिद्धटेक हे अष्टविनायक कोणत्या जिल्ह्यात आहे। पुढे उजनी धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे। म्हणजे काय की जिल्ह्याशी संदर्भातले प्रश्न पोलीस भरतीमध्ये हमखास पाहायला मिळतात। बघा, छत्रपती संभाजीनगरचा पेपर आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खालीलपैकी सर्वात उंच डोंगर रांग कोणती, तर याच्यासाठी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याविषयी संपूर्ण माहिती पाहिजे। छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल गेट हे कोणी बांधलेले आहे। पुढे जळगाव जिल्ह्यात डॅश डॅश या ठिकाणी औष्णिक केंद्र आहे। महाराष्ट्रातील हे शहर ऑरेंज सिटी म्हणून जे आहे तर ते प्रसिद्ध आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो पोलीस भरतीसाठी हा जो उपक्रम आहे तर तो आपण सुरू करत आहोत। याच्यासाठी कोणतं चॅनल असणार आहे, आपलं इग्नाइट एमपीएससी सरळ सेवा नावाचं आपलं सगळ्यात मोठं महाराष्ट्रातील प्लॅटफॉर्म आहे। 11 लाख पेक्षा जास्त, इथं 11.5 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत। हे चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। तिथं जाऊन तुम्हाला येत्या सोमवारपासून, लक्षात घ्या, सोमवारपासून रात्री 9 वाजता रात्री तुम्हाला आपली ही जी सिरीज आहे तर ती पाहायला मिळणार आहे। लाईव्ह स्वरूपाची ही सिरीज असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण 36 जिल्हे 36 सेशन याचे संपूर्ण जे आहेत तर ते सुरू करणार आहोत। आणि हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला आपले जे नितीन सर आहेत त्यांचे लेक्चर्स तुम्ही याआधी पाहिले असतील, ते डिटेलमध्ये आता पुढेपासून जे आहे तर ते आपण इथं सुरुवात करणार आहोत। पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आपला हा उपक्रम असणार आहे। म्हणून जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत ही माहिती तुम्ही शेअर करा आणि तुम्ही लाईव्ह स्वरूपात येत बघा मित्रांनो, कारण की हे लाईव्ह स्वरूपानंतर तुम्हाला इथं रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अवेलेबल होणार नाही। जास्तीत जास्त उमेदवारांनी लाईव्ह स्वरूपात जे आहे तर ते यायचं आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।